बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये एका युवा तरुणावरती गोरक्षकाच्या नावावरती, गायीच्या नावावरती काही हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ला केला, त्याला बेदम मारहाण केली। या मारहाणीत त्याच्या शरीराचा मुख्य अवयव डोळा आणि नाक हे दोन्ही निकामी झाले। एकीकडे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा हे अधिनियम आलं होतं, विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे सादर केलं होतं, हे सांगत की अर्बन नक्षलवाद आपल्या महाराष्ट्रामधून शहरामधून संपला पाहिजे, त्याला आटोक्यात आणलं पाहिजे, यासाठी हे बिल आणलं होतं जनतेच्या सुरक्षेसाठी। परंतु देवेंद्र फडणवीस साहेब अशा हिंदूवादी संघटना, ज्याला युवा प्रतिष्ठान हे संघटनेचं त्या संघटनेचं नाव आहे, हे संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने धर्म विचारून त्या मुलाला नग्न केलं, त्याला इतकी मारहाण केली की त्या शरीरावरती संपूर्णपणे जे शरीर जखमांनी भरलेलं आहे, त्याचे कपडे काढले, त्याचं लिंग तपासलं, तो हिंदू आहे का मुसलमान आहे तो सांगत होता, तरी सुद्धा वारंवार त्याच्यावरती अत्याचार या ठिकाणी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं। हा अर्बन नक्षलवाद नाही का? एकीकडे काही दिवसांपूर्वी आपल्या देशामध्ये पहलगाम झाला, पहलगाममध्ये सुद्धा अशाच पद्धतीने धर्म विचारून आमच्या भारतीयांना मारलं गेलं होतं। जेव्हा आपण त्यांना आतंकवादी असं म्हणालो होतो, त्या आतंकवाद्यांनी आमच्यावरती हल्ला केला। मग आज रोहन पैठणकर ह्या मुलावरती ज्या हिंदुत्ववादी युवा प्रतिष्ठानाच्या काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय, मग हे आतंकवादी नाहीत का? हे नक्षलवादी नाहीत का? मुळात पोलिसांचं काम एखाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करणं हे कितपत योग्य आहे? हे तर खरं तर कायद्याला धरून नाहीच आहे। अशा पद्धतीने जर महाराष्ट्रामध्ये घटना घडत असेल तर जनसुरक्षा कुठेच नाही। आणि भारतीय जनता पार्टीने कुठलंही बिल आणलं तरी जनसुरक्षा होऊ शकत नाही, कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये त्यांचेच कार्यकर्ते, त्यांचीच लोक जातीच्या नावावर, धर्माच्या नावावरती, भाषेच्या नावावरती या ठिकाणी नागरिकांचा छळ करत आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात तरी जनसुरक्षा होऊ शकत नाही। आणि हे विधेयक जे आलेले आहे, हे विधेयक असे कितीतरी विधेयक आले तरी जनसुरक्षा होऊ शकत नाही। लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे, राजकारणाच्या पॉलिसी बदलणं गरजेचं आहे, स्वतः राजकारणाला सुद्धा बदलण्याची गरज आहे।